नमस्कार तुमका सर्वांक म्हजे चॅनलाक आज आम्ही नारळाच्या रोसांत मटन ग्रीन मसाला कढी कशें करचें म्हणून पळया। ग्रीन मसाला मस्त नमुन्यारी करूंक जाता, कशें हांवें चिकन तशेंच बीफ ग्रीन मसाला केला, पण हे एक डिफरंट व्हरायटीचे ग्रीन मसाला कढी। ट्रेडिशनल मटन रोस कढीच्या वरनी ही कढी बारी रुचीक जावन आसा, तर वेळ काडिनासतना आयची ही रेसिपी आम्ही सुरू करूया। हांवें या रेसिपी खातीर अर्दे केजी मटन घेतला। मटन कट करून धुवन ताचे उदक पगडून दवरला। हे आता आम्ही कुकराक ट्रान्सफर करचे। हे मांस कुकरांत उकडच्या खातीर 1 टीस्पून भर मीठ, काल 2 टीस्पून हळदी पावडर, एक ल्हान कुडको तिखे साल, तशेंच 4-5 लौंग, हाचे संगत एक तिखी पान हे घालचे। तशेंच मुक्काल कप म्हणसर हांगा उदक घालून बरें करून मिक्स करचे। कुकराचे धांगणे दांपून 15 मिनिटाक म्हणी हे मांस उकडूंक दवरचे। मांस एकदम तरणे आसा जाल्यार वेगी उकडता, नांतर इल्लोसो टाइम लागता। पहिले विसील हाय फ्लेमार दवरचे, उपरांत पहिले विसील जाल्लेंस लो फ्लेम दवरून 10 मिनिटां खातीर मांस उकडूंक सोडचे। आता आम्ही ग्रीन मसाला काढया। हांगा 4 तीख मिरसांग काडलेल्या, सांगात 2 टेबलस्पून म्हणसर काजूच्यो मोयो भिजत घालून दवरल्यो, ह्यो हाका घालच्यो। 1 इंच भर आले बारीक कट करचे, तशेंच 7 म्हणसर लसणेच्यो बयो, हाचे संगत एक ल्हानसो कुडको आमसाण। गरम मसालांत एक ल्हान कुडको तिखे साल, तशेंच 5 ते 6 म्हणसर लौंग आणि 1 स्टार अनीस। 2 व्हडल्या सायजाचे पियाव बारीक कट करून घालचे। ह्या रेसिपीक आम्ही हांगा नारळाचो उपयोग करता। 2 टेबलस्पून म्हणसर फ्रेश कांतलो नारळ घालचो, हाचे संगत काल 1 टीस्पूनाच्या वरनी इल्लीशी उणी हळदी पावडर घालचे, तशेंच 1 टीस्पून म्हणसर जिरे, अर्धे टीस्पून म्हणसर कणपीर, 10 ते 12 म्हणसर पेपर या मिरया, हाचे संगत अर्धे टीस्पून म्हणसर फेनिल सीड्स बडीशेप, अर्धे टीस्पून म्हणसर खसखस पॉपी सीड्स। इन केस तुमच्या जाग्यांनी पॉपी सीड्स अवेलेबल ना जाल्यार तुम्ही हे स्किप करूंक जाता। अर्धे कप म्हणसर मिंट लिव्स पुदीना, तशेंच 1 मुठीच्या वरनी इल्लेशे सड कणपरी पालो घालचो, सांगात इल्लेशे उदक घालून गंध वाडचे। उडास्तवरा हे आळेन आमकां फ्राय करूंक आसा, त्या देखून चड वॉटरी करचे न्हय, इल्लेशे दाट आसून गंध वाडचे। हांगा मांस उकडून तयार जाला, तशेंच आळेन वांटूनय रेडी आसा। एका हांडयेंत 2 टेबलस्पून म्हणसर तेल, तशेंच 1 टेबलस्पून म्हणसर तूप काडून घेवचे। तूप इल्लेशें होन जाल्लेंस हाका एक मिडियम सायजाचो पियाव एकदम बारीक कट करून घालून फ्राय करचे। हांगा पियावाचो कलर चेंज जाता म्हणसर आमकां हांगा बरें करून फ्राय करूंक आसा। म्हज्या चॅनलाक तुम्ही कोणी येदोळ सबस्क्राईब करूना जाल्यार दयाकन सबस्क्राईब करा, तशेंच नोटिफिकेशना खातीर बेल आयकनाक क्लिक करा आणि म्हाका सपोर्ट करा। पियाव हांगा बरो भाजून आयलो। आता करून दवरलें आळेन आसा न्हय, हे हाका घालचें। आळेन घालतना आळेनाचे उदक बिलकुल या वेळार घाली नाकात। हांगा आळेन कितलें दाट आसता तितले वेगी आमचे काम सलीस जाता, फ्राय करूंक इजी जाता। आळेन तेला वट्ट बरें मिक्स जाल्या उपरांत धांगणे दांपून हे आळेन भाजच्या खातीर दवरचे। आम्ही खंयची इन्ग्रेडियंट्स पहिले रोस्ट करूना, त्या देखून हे आळेन जीव स्मेल येता म्हणसर आमकां हे फ्राय करूंक आसा। मोदे एक पटी धांगणे कान तुम्ही चेक करचे, कित्याक म्हळ्यार हांगा उदक ना कांय ना, आडयेक लागचे चान्स आसता, त्या देखून परतून एक पवची हांगा कुलेरांत या स्पूनांत मिक्स केल्या उपरांत धांगणे दांपून परतून 5 या 7 मिनिटां खातीर आळेन बरें फ्राय जाता म्हणसर भाजूंक दवरचे। हे आळेन भाजताना फ्लेम लो दवरूनच भाजचे। हांगा 7 to 8 मिनिट्स जावं उपरांत धांगणे कान आम्ही चेक केल्या उपरांत हांगा तुम्ही पळोवेत आळेन एकदम बरें करून भाजला, असो इल्लोसो कलर चेंज जाता। एकदम रॉ कशें ग्रीन आसता न्हय, ते इल्लेशे टर्न आउट जावन डिफरंट कलर येता, त्या वेळार तुम्ही समजोवेत हे आळेन बरें भाजला म्हणून। हांव हांगा 2 बटाट्याचे यूज करन आसा। इन केस तुमकां बटाटे पसंद ना जाल्यार तुम्ही स्किप करवेत। हाचे संगत सेकंड एक्स्ट्रॅक्ट कोकोनट मिल्क पातळ रोस आसा न्हय, ह्यो 1 कप म्हणसर या
आळेना घालचे आणि बरें करून मिक्स जाल्या उपरांत धंगणे तांपून बटाटे उकडोवच्या खातीर दवरचे. ध्यान दवरा हांगा फ्लेम लोवरत दवरल्यार बारी बरें. खंयच्याय रेसिपीक तुम्ही कॅश्यू नट्स या कोकोनट मिल्क यूज करून करतात जाल्यार केदाळे फ्लेम लो दवरून कुकिंग प्रोसेस करचे. 10 मिनिटां उपरांत हांगा बटाटे उकडल्यात तशेंच कडी आमची बरी करून मिक्स जाल्या. आता आमी उकडून दवरले मांस आसा न्ही हे हाका घालचे. उकडतना मांसाक हांवें इल्लेशें उदक घाल्लें. इन केस तुम्ही उकडतना चड उदक आसा जाल्यार तें सायडीन दवरा. हांगा चड आमकां वॉटरी करूंक ना. हांगा तुम्ही पळयत कितलें उदक आसा तें तितलेंच उदक उकडतना घाल्लें आनी तुका एक्स्ट्रा उदक घालूंक वचनाकात. मांस घाल्या उपरांत कडये संगत हांगा बरें मिक्स करचें. आता हे मांस आमकां कडये संगत बरें कंबायन जावंका मर्ज जावंका त्या देखून धांगणे धांपून फ्लेम लो दवरून 5 मिनिटां खातीर उकडूंक सोडचें. 5 मिनिटां उपरांत आमी धांगणे घालून चेक करया. ह्या कडयेचें टेक्स्चर बारी बरें दिसता तशेंच असो कुरमळी बरो येवन आसा. मांस बटाटे आनी कडी एकदम बरी मिक्स जावन रेडी आसा. आमी मांस उकडतना मात्र इल्लेशें मीठ घाल्लें ताचे उपरांत कडयेक हांगा मीठ घालूना त्या देखून मीठ पयलें इल्लेशें चेक करचें उपरांत रुची प्रमाणे कडयेक मीठ घालचें. आता जाय तर फ्लेम मिडियम दवरून एक बरो खतखतो हाडचो. हाचे उपरांत आमकां आता 1 कप ताट रोस घालूंक आसा. ताट रोस घाल्या उपरांत आमी चड वेळ खतखतो काडिना या हाय फ्लेम दवरिना. ताट रोस घाल्ल्यानंतर हांगा बरें करून मिक्स करचें उपरांत फ्लेम लो दवरून 2-3 मिनिटां खातीर खतखतो हाडचो. म्हज्या चॅनलांत 3 नमुन्याची ग्रीन मसाला कडी आसा. एक बीफ ग्रीन मसाला, चिकन ग्रीन मसाला आणि मटन ग्रीन मसाला. ह्या तिन्ही रेसिपीचे नाव ग्रीन मसाला आसा तरी एकची रीत वेगळ आसा. त्या देखून या रेसिपीची लिंक तुमकां डिस्क्रिप्शन बॉक्सार घालता ताका तुम्ही हे रेफर करचें. 2 मिनिटांनी बरो खतखतो आयल्या उपरांत हांगा फ्लेम ऑफ करचें उपरांत ही कडी सर्व करची. अपूर्बायेची तशेंच रुची बरी नारळाच्या रोसांत मटन ग्रीन मसाला करून तयार आसा. ह्या मटन ग्रीन मसालाचे बेस्ट कॉम्बिनेशन अप्पम नाहीतर पानपाळे आणि शीतांत घी राईस. हे तिन्ही रेसिपीची लिंक हांव तुमकां डिस्क्रिप्शनार घालता दयाकर तुम्ही ते रेफर करचे. तुमकां ह्यो आयचो व्हिडिओ कसो लागलो म्हणून म्हाका कमेंट बॉक्सान कळसिया. इन केस बरो लागलो तर दयाकर लायक बटनाक क्लिक करा. तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्यान कुटुंबदारांक सैऱ्या देऱ्यांक फॉरवर्ड करा, शेअर करा, सांगाता फेसबुक व्हॉट्सअप ग्रुपांनी शेअर करून म्हाका सपोर्ट करा. म्हजे चॅनल मेंबर जावंक तुम्ही अपेक्षित जाल्यार चॅनलाच्या सायडीन सबस्क्राईब बटनच्या सायडीन जॉइन बटन आसा. जॉइन बटनाक क्लिक करून म्हज्या चॅनलाक तुम्ही मेंबर जावन म्हाका सपोर्ट करूं येता. तशेंच म्हजी रेसिपी फॉलो करून तुमकां फोटोज ताची शेअर करूंक आसा जाल्यार कविता डिसुजास किचन इंस्टाग्राम या फेसबुक पेज आसा. तुम्ही तांतू म्हाका फॉलो करून तुमचे फोटोज या पिक्स शेअर करूं येता. तुमकां खंयची नवी रेसिपी जाय जाल्यार म्हाका कमेंट बॉक्सान अपडेट करा. तशेंच ही रेसिपी ट्राय करून तुमची फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान कळसिया. बेगीनच येता नव्या रेसिपी वटू. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचे कविता.